बुलढाण्यातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी केली आहे। धार्मिक कार्यक्रमांच्या मोठ्या आवाजामुळे अभ्यासात व्यत्यय येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। शिक्षण विभागाने या संदर्भात दखल घ्यावी अशी मागणी होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी एक अनोखी मागणी केली आहे। 10वी 12वी आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमांमुळे अभ्यासात व्यत्यय येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत विद्यार्थ्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना थेट पत्र लिहिले आहे। विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षांचा हंगाम असतो, मात्र याच कालावधीत गावागावात शिव महापुराण, भागवत सप्ताह, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते। दिवसभर सुरू राहणाऱ्या आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मोठ्या आवाजाच्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे। विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे परीक्षा जून महिन्यात घेण्याची मागणी केली आहे। त्यांचे म्हणणे आहे की या काळात शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याने वातावरण शांत राहील आणि अभ्यासासाठी योग्य वेळ मिळेल। हे कोर्सेस सुरू होण्यासाठी मग जर जूनमध्ये परीक्षा झाली तर त्याला मोठ्या प्रमाणात विलंब होईल आणि निकाल उशिरा लागतील, सगळं काही। मग एक सत्र, त्यामुळे तशा पद्धतीने करणं तर काही शक्य होणारी बाब नाही आहे। परंतु त्या मुलांना जो त्रास होतोय ग्रामीण भागामध्ये तिच्या पत्राप्रमाणे, तर त्याच्यावर नियंत्रण नक्कीच आणता येईल। की आपल्या कायदा आहे की 10 वाजेनंतर कोणते माईक वगैरे चालणार नाही आहेत, गोंधळ होणार नाही आहे, याची दक्षता, त्या नियमाचं पालन समाजात सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे। ते जर असं केलं तर साहजिकच त्यांना होणारा जो त्रास आहे तो कमी होईल। आणि या वातावरणामध्ये माईकवर न हे करता त्यांनी जर माईक न लावता त्या पद्धतीने त्यांचे कार्यक्रम साजरे केले तर साहजिकच अशा प्रकारचा होणारा जो त्रास आहे तो कमी होईल। शिक्षण विभागाने या पत्राची दखल घ्यावी आणि योग्य निर्णय घ्यावा अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे। आता प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।